नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। स्वर्गीय सारे पाटील साहेबांचं स्वप्न साकार करणारे आणि शेतकरी या शब्दाला नवी उंची देणारे सर्वोत्कृष्ट शेतकरी उद्यान पंडित गणपतराव पाटील। स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी चिरंजीव गणपतराव पाटील दादा यांच्या संदर्भात निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक आणि दूरदृष्टीने घेतला असल्याचं जाणवतं। देशातील सर्वोत्कृष्ट शेतकरी बनवण्याचं त्यांचं ध्येय अक्षरशः वेळावून टाकणारं भासतं। साहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचं खूप मोठं काम गणपतराव पाटील दादांनी अतिशय निस्पृहपणे आणि सर्व वस्तुस्थितीचा अभ्यास करून आपण कोणत्या दिशेला जायचंय हे ठरवून त्यामध्ये प्रचंड मोठं यश मिळवण्याचं काम केलंय। दादांचं काम, कार्यकर्तृत्व हे साहेबांच्यासारखंच झपाटलेल्या माणसासारखं असल्याचं आपण पाहतो। अवघं 12वी पर्यंतचं शिक्षण घेऊन शेती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवून एक प्रयोगशील, सजग आणि सृजनशील शेतकरी, सहकार चळवळ वाढीसाठी ग्राउंड लेवलवर काम करणारा कार्यकर्ता, राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारा, सर्वसामान्यांच्या सर्वांगीण हितासाठी झटणारा नेता, एका साखर कारखान्याचा चेअरमन आणि दत्त उद्योग समूहातील सर्व संस्थांना प्रगतीपथावर नेणारा मार्गदर्शक, सेंद्रिय शेती आणि क्षारपडमुक्तीसाठी प्रयत्न करणारा भगीरथ, अशी अनेकविध कार्याची वाटचाल ही उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांच्या कार्यकर्तृत्वाला नवी उंची देणारी ठरली आहे। गणपतराव पाटील यांचा जन्म 1947चा। समाजकारण, राजकारण याचबरोबर आर्थिक, सहकार क्षेत्रातील अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेबांना आपल्या कुटुंबाकडं आणि मुलांकडं जास्त वेळ देता येत नव्हता, याची जाणीवही त्यांना होती। मुलगा गणपतराव पाटील यांचे शिक्षण, व्यायाम आणि चौफेर प्रगती यामध्ये साहेबांचं बारीक लक्ष असायचं। गणपतराव पाटील यांचं प्राथमिक शिक्षण जयसिंगपूरला यशवंत विद्यालयात झालं। साहेबांना त्यांच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष देता येत नव्हतं, म्हणून त्यांनी इचलकरंजी येथील गणपतराव यांच्या आत्याकडे 5वी ते 7वी शिक्षणासाठी पाठवलं। गणपतराव हे व्यायामानं चांगली शरीरयष्टी कमवावी, मेहनतीमध्ये कमी पडू नये आणि खेळामध्येही प्रगती साधावी असं त्यांना नेहमी वाटायचं। त्याचबरोबर त्यांची वैचारिक जडणघडणही व्हावी या उद्देशानं त्यांना उत्तूर येथे राष्ट्रसेवा दलाच्या शाळेत 8वी ते 10वीसाठी पाठवलं। गणपतराव हे आत्मनिर्भर, स्वावलंबी व्हावेत आणि जगातील घडामोडींचा अनुभव त्यांना यावा हा उद्देश साहेबांच्या डोळ्यासमोर होता। गणपतराव दादांना 10वी नंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला। या दरम्यान शेती क्षेत्रामध्ये प्रगती करीत असलेला इस्रायल, जपान, अमेरिका आदी देशांना साहेबांनी भेटी दिल्या। तेथील नवतंत्रज्ञानाने आणि कमी खर्चात केल्या जात असलेल्या शेतीच्या प्रयोगाच्या संदर्भात आणि शेती औद्योगिकरणाच्या नवनव्या प्रयोगामुळं त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला। अशाच पद्धतीची नवीन प्रयोगाची शेती आपण करावी, आपल्याकडेही व्हावी असा विचार करून त्यांच्या मनाने नवी उभारी घेतली आणि या नव्या प्रयोगामध्ये आपण एक नवा वाटाड्या अर्थात शेतीतील एक कृषीरत्न घडवावा अशी कल्पना त्यांना स्वस्थ बसू देईना। याचा परिणाम म्हणून साहेबांनी गणपतराव दादांना अचानक एके दिवशी घरी बोलावून सांगितलं, आपल्याला काही नोकरी करायची नाही, त्यामुळे तुझं 12वी पर्यंतचं शिक्षण आता पुरे झालं, तू शेतीत काही प्रयोग करावेस असं मला वाटतं, पण या माझ्या निर्णयाबाबत तुझ्यावर कोणतीही सक्ती मी करणार नाही। साहेबांच्या या एका बोलण्यावर गणपतरावांनी लगेच होकार दिला आणि साहेबांच्या विचारांप्रमाणे चालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। या निर्णयानंतर गणपतराव पाटील यांनी स्वतःच्या 5 एकर शेतजमिनीमध्ये राबून विविध प्रयोगांना सुरुवात केली। या कालावधीमध्ये साहेबांनी त्यांना देशाच्या विविध भागात घेऊन जाऊन अनेक कृषी विद्यापीठं, शेती संशोधन केंद्र, अनेक ठिकाणी शेतीतील होणारे वेगवेगळे प्रयोग यांची माहिती होण्यासाठी स्वतःबरोबर घेऊन जाऊ लागले आणि सगळ्या गोष्टी दाखवत राहिले। हाती संपत्ती, पद, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी असतानाही आणि आपल्या मुलाची शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती होत असतानाही त्याला शेतकरी बनवण्याचा निर्णय घेऊन साहेबांनी समाजासमोर फार मोठा आदर्श ठेवला। माझा मुलगा देशातील सर्वोत्कृष्ट शेतकरी व्हावा, त्याची शेती पाहण्यासाठी देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक यावेत हे स्वप्न पाहणारे साहेब निश्चितच लोकांना वेडे वाटतील, पण त्या स्वप्नामागे किती मोठा विचार होता हे दिसून येतं। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील आणि राजकारण्याचा मुलगा राजकारणी व्हावा अशीच काहीशी समाजामध्ये वस्तुस्थिती असताना मुलाला शेतकरी करण्याचा निर्णय, तोही देशातील सर्वोत्कृष्ट शेतकरी व्हावा ही महत्त्वाकांक्षा सत्यात पाहताना बरं वाटतं, पण निर्णय घेणं सोपं नव्हतं। शेतकरी या शब्दाला नवी उंची देण्याचं आणि वडिलांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याचं काम गणपतराव दादांनी करून दाखवून वडील आणि मुलगा यांच्यातील नात्याला नवा आयाम मिळवून दिला। मुलाचं जीवन ठरवून घडवणारा शिल्पकार वडील
आणि आधारवड बनून केलेलं मार्गदर्शन समाजातील बापलेकांना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. 12वी नंतर शिक्षण थांबवण्याच्या निर्णयाला गणपतराव यांनीही स्वीकारलं आणि साहेबांच्या निर्णयामागे कोणतं तरी मोठं स्वप्न असेल आणि त्या स्वप्नाला आपण पूर्ण केलं पाहिजे ही आत्मचिंतनातून भूमिका घेऊन त्यांनी शेतीला आणि शेतकऱ्यांना एक नवी प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम केलं. गणपतराव यांना उद्यान पंडित म्हणून मिळालेला सन्मान हा त्यांच्या अथक परिश्रम आणि कामाची पोहोचपावतीच आहे. गणपतराव दादा यांचे शेती आणि शेतीतील अनेक प्रयोगांचं हे काम आजही अखंडितपणे सुरू आहे. यामागे साहेबांची प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाहिलेलं उत्तुंग मोठं स्वप्न कारणीभूत आहे हे नक्की. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना आतापर्यंत अतिशय प्रतिष्ठेचे 25पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले. तसेच दत्त सहकारी साखर कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमता, ऊस विकास, आर्थिक व्यवस्थापन अशा विविध पातळीवरील देश आणि राज्यस्तरावरील 67 पुरस्कार मिळालेत. हे सर्व पुरस्कार पाहता श्री दत्त साखर कारखाना, श्री दत्त उद्योग समूह आणि उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचं झालेलं कार्य निश्चितच सारे पाटील साहेबांनाच नव्हे तर सर्वांनाच अभिमानास्पद आहे असं वाटतं. गणपतराव पाटील यांच्या रूपानं एक अनुभव संपन्न सर्वोत्तम शेतकरी आपल्यासोबत आहे हा आमच्यासाठी अभिमानास्पद आणि गौरवाची गोष्ट आहे. शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या या व्यक्तिमत्वाला आपण सर्वांनीच साथ देण्याची गरज आहे. शेतकरी हिताचे आणि सर्वांगीण विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणं आवश्यक आहे. आपलं एक मत आपल्याच प्रगतीसाठी उपयोगी पडणार आहे. त्यासाठी भूलथापांना बळी न पडता मनाचा पक्का निर्णय घेऊन दादांच्या पाठीशी खंबीरपणे राहणं हीच काळाची गरज आहे. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.